हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरातीची वाट आपण सगळेजण आतुरतेनं पाहत आहोत की जाहिरात कधी येणार कधी येणार. आणि आज एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. मग त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, त्या परिपत्रकाचा जाहिरातीवर काय परिणाम होणार आहे, ही सगळी माहिती पाहूयात. आणि आता नेमकी जाहिरात येऊ कधी शकते, कारण या परिपत्रकावरून आपण तो अंदाज तर लावू शकतो की जाहिरात कधी येणार आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलसुद्धा सर्वांनी जॉईन करा, तिथे महत्त्वाचे अपडेट येत असतात. जर तुम्हाला स्टाफ नर्स क्वेश्चन बँक विकत घ्यायचे असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि स्टाफ नर्स क्वेश्चन बँक विकत घ्या. याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकनुसार भरपूर प्रश्न दिलेले आहेत. तसंच स्टाफ नर्सचे जे झालेले पेपर आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि अजून भरपूर मटेरियल अपलोड होणार आहे. निश्चितच तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्सच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी याचा फायदा होईल. आणि फी फक्त 250 प्लस GST इतकी कमी आहे. तर या ठिकाणी पहा, आता आज म्हणजेच 8/12/2025 या तारखेचं हे परिपत्रक आहे. कोणी पाठवलेलं आहे तर महाराष्ट्र शासन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग, जलजन्य रोग, पुणे. आता हे सार्वजनिक आरोग्य विभागाचंच आहे बरं का, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. हा विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गतच येतो. प्रति जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सर्व आणि जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय सर्व. आता या ठिकाणी काय म्हटले पहा, विषय काय विषय दिलेला आहे या ठिकाणी, की मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत. म्हणजे किती पदं मंजूर आहेत, किती पदं भरलेली आहेत आणि किती पदं रिक्त आहेत याची माहिती सादर करण्याबाबत. आता त्याच्या पुढे पहा काय म्हटले, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आकृतीबंधानुसार राज्यस्तर व जिल्हास्तर क्षेत्रातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ज्याला आपण MPW म्हणतो पहा, याची पात्रता 12वी सायन्स प्लस SI अशी सार्वजनिक आरोग्य विभागासाठी आहे. तर तो MPW किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गट क संवर्ग यांची राज्यस्तर व जिल्हास्तर निहाय मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती स्वतंत्र सादर करण्याबाबत कळविले आहे. त्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की आकृतीबंधानुसार राज्यस्तर व जिल्हास्तर क्षेत्रातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांची राज्यस्तर व जिल्हास्तर निहाय मंजूर, म्हणजे किती पदं मंजूर आहेत, किती पदं भरलेली आहेत व किती पदं रिक्त आहेत, अशी एकत्रित माहिती स्वाक्षरीसह पाठवायची आहे. एक तर ईमेल करायचा आहे आणि हार्ड कॉपीसुद्धा म्हणजे प्रिंट काढूनसुद्धा टपालाने ती पाठवायची आहे. आता एकंदरीत या परिपत्रकाचा जर आपण अर्थ काढला तर भरतीची ही प्रायमरी स्टेज असते पहा. म्हणजे आकृतीबंध तयार करायच्या आधी किती जागा रिक्त आहेत वगैरे त्या सगळ्या काढल्या जातात. आणि मग किती जागांची जाहिरात काढायची वगैरे त्याची मान्यता घेतली जाते. आणि ही जर या कंडिशनला ही भरती असेल ना, जे आपलं सगळ्याचं चाललं आहे ना सोशल मीडियावर, की डिसेंबर एंडिंगला जाहिरात येणार आहे. पण याच प्राथमिक स्तरावर जर ही भरती असेल तर डिसेंबर एंडिंगला जाहिरात येणं खरंच अवघड आहे. मला तरी आता असं वाटतं एकंदरीत ही परिस्थिती पाहता, की आता 21 तारखेपर्यंत नगर परिषदची आचारसंहिता आहे. त्यानंतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदची आचारसंहिता लागणार आहेत. कारण जानेवारी महिन्याच्या एंडिंगच्या आतपर्यंत जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका त्यांना घेणं आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार. त्यामुळं आता आपल्या ह्या जाहिराती फेब्रुवारी 2026 नंतरच येतील असा माझा स्वतःचा अंदाज आहे. सगळ्या आचारसंहिता उठल्यानंतर सगळ्या डिपार्टमेंटच्या भरती होणार आहेत पहा. सगळ्या इथून तिथून सगळ्या डिपार्टमेंटची भरती होणार आहे. पण त्या सगळ्या आता जाहिराती 2026मध्येच येतील. आता डिसेंबरमध्ये तरी जाहिरात येणं मला अवघड वाटत आहे. हे माझ्या अनुभवातून सांगत आहे. तरी पाहूयात, होप्स ठेवूयात, पण अभ्यास चालू राहू द्या. जरी 1-2 महिने पुढे गेली
तरी अभ्यास तर आपण बंद करून चालणार नाही, कारण जाहिरात आल्यावर वेळ भेटत नाही. त्यामुळं अभ्यास चालू राहू द्या. तर या व्हिडिओमध्ये मला एवढाच अपडेट द्यायचा होता मित्रांनो. आणि आपला MPWचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे, तो घ्यायचा असेल तर तो सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडल्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.